गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामधला आरोपी अनंत गर्जे याला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली गेली आहे। आज शिवरी कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याला ही कोठडी सुनावली गेली। वरळी पोलिसांना गर्जेच्या मोबाईलमध्ये काही रेकॉर्डिंग्स सुद्धा मिळाले आहेत असं समजतंय। शिवरी कोर्टामध्ये आज आरोपी अनंत गर्जेला हजर करण्यात आलं होतं। ही दृश्य आपण बघतोय। वरळी पोलिसांना गर्जेच्या मोबाईलमध्ये काही रेकॉर्डिंग्स मिळालेले आहेत आणि आता 2 डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी दिली गेली आहे। आम्हाला जर पळून जायचं असतं तर आम्ही पळून जाऊन अँटिसिपेटरी बिलला पण प्रयत्न केला असता, परंतु पहिल्या दिवशी तुम्ही पोलिसांचा रिपोर्ट माझ्याकडे आहे। 22 तारखेला घटना घडल्यानंतर त्या दिवशी रात्री मी पोलिसांना माझे दोन्ही मोबाईल दिलेले आहेत। मी स्वतःहून दिलेत। मी तिथे सगळे ते ओढणी किंवा घरामध्ये त्यांचा जो स्पॉट पंचनामा झालेला आहे त्या स्पॉट पंचनाम्याच्या वेळेला देखील पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलून हे सगळं केलेलं आहे। त्यामुळे आमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्हाला याच्यातून कुठून पळून जायचं असतं किंवा काही जर याच्यामध्ये अप्रिय घटना असत्या तर निश्चित आम्ही सहकार्य केलं नसतं, आम्ही आमचे चान्स घेतले असते। परंतु माझ्या पक्षकारांची हे सगळी घटना घडल्यानंतर मानसिक परिस्थिती खराब झाली।